हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज आहे माझ्या मैत्रिणीचं लग्न, म्हणून मी मस्तपैकी तयारी केलो आणि निघालो मंडपाकडे जाण्यासाठी. तिकडे जाऊन पाहतो तर इकडे नवरदेव ऑलरेडी येऊनच होता आणि इथं लोकांची गर्दी एवढी होती का बापरे बाप, काही सांगाच नको. मला तर एकच गोष्टीचा टेन्शन येत होता का मी साडी लावून होतो तर मी चालता चालता पडून तर नाही जाईल. अक्षदा घेतलो आणि गेलो लग्न मंडपामध्ये. नवरीला यायला टाइमच होता आणि इकडे गरमीमुळे आपल्या निर्मलीचे झाले आहेत पूर्ण बेहाल. गरमीमुळे मला पण असंच वाटत आहे मित्रांनो का घरचे जुने जाणे कपडे लावून आलो असतो तर चांगला झाला असता. इथं एकाच मंडपामध्ये दोन दोन लग्न असल्यामुळे गर्दी तर पूर्ण खतरनाकच आहे मित्रांनो. काही वेळ वाट पाहिल्यानंतर फायनली इथं झाली आहे नवरीची एंट्री. आणि मला ते एकच गोष्ट नाही समजत का या स्टेजवर एवढ्या मोठ्या लोकांचा काम राहते कोणता. आपणच गुस्तीत एक नवरदेव नवरीले पाव सुद्धा नाही दे. जसं की तुम्हाला माहित आहे की इथं दोन दोन लग्न आहेत तर लगेच दुसऱ्या पण नवरीची एंट्री झाली आहे. लग्न वगैरे आटोपला आणि इथं आमचा फोटोशूटचा कार्यक्रम चालू. नंतर मला इथे मिळाले आहेत माझे फॉलोअर्स. त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढून टाकलो आणि लागल्या हाताने लगेच रील्स पण बनवून टाकलो. शादी में जाने के बाद एक ऐसी रील तो बनती ही है दोस्त. नंतर वेळ आली नवरी बाईला गिफ्ट देण्याची. गिफ्ट इथं देऊन झालेला आहे आणि लगेच अनबॉक्स पण झाला आहे. मग काय लागल्या हाताने फोटो पण काढून टाकलो. त्याच्यानंतर वो घडी भी आ चुकी है दोस्तों जहाँ पे अच्छे अच्छे लोग रो पडते हैं. आणि ह्या आमच्या मुलातल्या मुली पाहणं बिदाय तिकडे चालू आहे आणि ह्याच्या रडत आहे तिकडे. मला पाहणं मी रडत आहो का, आपण तर नाही रडत बापा. दुसऱ्या दिवशी माझ्या आईनं लग्न घरून भात भाजी आणलं. भात सोडा मित्रांनो, पण वांग्याची भाजी पहा, ते पण तर्री सोबत. जिंदगी में कुछ हो या ना हो लेकिन वांगे की भाजी और वो भी तर्री के साथ जरूर होनी चाहिए. तो सगळा सोडा, पण मला एक गोष्ट सांगा की मी लग्नामध्ये दिसत कशी होतो. थांबा मित्रांनो, जाता जाता एक फनी मुवमेंट पाहूनच जा. नाही का, नाही दिसले.